शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदीमध्ये शाईफेक झाली आहे, तर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केलेली आहे। तर वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसखोरी करतात असा आरोप शरद पवारांनी केला होता आणि घुसखोर कोण यावरून आता वाद चांगलाच पेटलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने महिनाभरापासून या विषयावर बॅनरबाजी आणि जाहीर वक्तव्य करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर काही वारकरी भडकलेले आहेत। तसे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण यावर भाष्य केलं होतं। तसंच घुसखोरांची यादी सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली होती, ज्यात हबप संग्राम भंडारेंचं सुद्धा नाव घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांच्यावर शाई हल्ला केला। लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या, आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या, आमचं नादी लागू नको। घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं। आमचं सर्वस्व आहे ते। लवांड्या, बाजूला तू पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपमर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे। माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा। तर या शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडे लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि लवांडे शाईफेक प्रकरणी तक्रार दाखल करतात। आळंदीत विकास लवांडेंवर शाईफेक झाली होती। कीर्तनकार संग्राम भंडारेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती आणि त्यानंतर या संदर्भात लवांडे आता पोलीस स्थानकात दाखल झाले। विकास लवांडेंवरील शाईफेकीचं राणेंकडून समर्थन करण्यात आलेलं आहे, तर मंत्री नितेश राणे यांच्याकडून फेसबुकवर पोस्ट करत या घटनेचं समर्थन करण्यात आलंय। बापू अभिमान आहे, जय श्रीराम असं नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय आणि आपलं समर्थन दर्शवलं।